आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची बंद प्रकल्पांना गती देण्यासाठी पाहणी. विविध ठिकाणी विकास आराखडे सादर करण्याच्या सूचना. कोल्हापूर शहरातील महापालिकेचे बंद पडलेले तसेच वापरात न आलेले विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापौर सौ रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज संयुक्त पाहणी केली. यावेळी विविध प्रकल्पांची सद्यस्थिती तपासून तातडीनं आराखडे सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात टेमलाईवाडी येथील IRB कडून उभारण्यात आलेल्या 5 स्टार हॉटेल इमारतीची पाहणी करण्यात आली. सदर इमारत उत्कृष्ट दर्जाची असून ती वापरात येणं आवश्यक असल्याचं सांगत नामांकित हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क साधून पुढील आठवड्यात प्रेझेंटेशन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून इमारत भाडेतत्वावर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर टाकळा येथील लँडफिल साईटची पाहणी करण्यात आली. ही जागा व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने येथे इनर्ट मटेरियल न टाकता जागेचा विकास करून कमर्शियल प्रकल्प उभारण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला. तसेच हॉकी स्टेडियम समोरील विकासकाकडून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतीची पाहणी करण्यात आली. इमारत तयार असून वापरात नसल्याने संबंधित विकासकाची सुनावणी घेऊन तातडीनं निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. इमारत सुस्थितीत महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर ती भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या. त्यानंतर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन मानधन तत्वावर डॉक्टर नेमणुकीबाबत प्रस्ताव सादर करावा. रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर आणि आयुक्तांनी स्पष्ट केले. सदर हॉस्पिटलची विद्यमान इमारत निष्कासित करून नव्यानं उभारण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. शेवटी पंचगंगा स्मशानभूमी येथे भेट देऊन CSRच्या माध्यमातून अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. इच्छुक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनावडे, सहाय्यक आयुक्त जावडेकर, उपशहर रचनाकार NS पाटील, उपशहर अभियंता अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंके, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता चैतन आरमाळे उपस्थित होते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.